नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला बाबा लवकर बरे व्हा या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। हा जो पुस्तक आहे तो पुस्तक डॉक्टर प्रमोद शाक्य यांनी हा पुस्तक लिहिलेला आहे। पेशाने ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत आणि ते सध्या सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे सायकॅट्री डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांची एक संस्था आहे विजयानंद फाउंडेशन, पेस इन्स्टिट्यूट नावाची पण एक संस्था आहे आणि अयोध्या क्रीडा मंडळ नावाची पण एक संस्था आहे। अशा 3 नावाच्या त्यांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत। तर हा जो पुस्तक आहे हा पुस्तक श्री विजय कुलकर्णी यांच्यावरती हा पुस्तक लिहिलेला आहे आणि डॉक्टर प्रमोद शाक्य यांची ओळख विजय कुलकर्णींसोबत जवळपास 2 वर्षा अगोदर झालेली होती आणि ती ओळख झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून लाभलेली विजय कुलकर्णी त्यांचा सहवास आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक काम केलेले आपल्याला दिसून येतात की जसं आपण बोलू शकतो की पुण्यामधील त्यांचं विजयानंद फाउंडेशन, विजयानंद थेरपी सेंटर, त्याचबरोबर त्यांचे ऑनलाईन काही कोर्सेससुद्धा आहेत। तर विजय कुलकर्णींनासुद्धा डॉक्टर प्रमोद शाक्य हे त्यांच्या मुलासारखेच आहेत। मुलगाच म्हणून ते प्रमोद शाक्य यांना ते नेहमी म्हणत असतात। तर प्रमोद शाक्य यांना आलेले अनुभव ते त्यांनी ह्या पुस्तकातून शेअर केलेले आहेत। त्यांनी या पुस्तकाला नाव बाबा लवकर बरे व्हा असे का दिले? कारण ब्रेन ट्यूमरची सर्जरी ज्यावेळेला होणार होती, म्हणजे ज्यावेळेला डायग्नोसिस झाले की विजय कुलकर्णी यांना ब्रेन ट्यूमर झालेला आहे आणि त्याच काळामध्ये डॉक्टर प्रमोद शाक्य यांना आलेले खूपच भयावह अनुभव, ज्याला आपण म्हणू शकतो की ते त्यांचे पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडले होते आणि त्याच घटनेवरती त्यांचा भावनिक गुंता त्यांनी सोडवण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी हालचाल केली त्याची एक हृदयस्पर्शी ही एक कहाणी आहे। तर ही कहाणी जर तुम्ही वाचली तर नक्कीच तुम्हाला या पुस्तकातून आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला ज्या अडचणी येतात किंवा आपल्या ज्या भावना, ज्या काही वेळेला आपण खूपच उद्रेक होतो किंवा काही वेळेला खूपच आपण नर्वस होतो, डिप्रेस होतो, अँशियस होतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या भावना असतात त्या भावनामध्ये आपण कसा विचार करतो ह्या विचारांवरती आधारित हे एक पुस्तक आहे। आणि ह्या पुस्तकाची सुरुवातच तुम्ही जर पाहिली तर पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी एक लिहिलेलं आहे, बाबा लवकर बरे व्हा। तर ह्याच्यामध्ये हा जो पुस्तक आहे हा 14 दिवसाचा त्यांचा प्रवास आहे की त्या प्रवासामध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांनी घालवलेले दिवस आणि ह्या 14 दिवसामध्ये विजय कुलकर्णी यांची झालेली रिकव्हरी, म्हणजेच बाबांची झालेली रिकव्हरी ही या पुस्तकातून खूप छान पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे। बाबा तुझे शब्द आहे, तुझी ममता माझं जगणं आहे, तुझं अस्तित्व माझी प्रेरणा आहे, तुझा आशीर्वाद माझे भविष्य आहे। किती छान शब्दांमध्ये त्यांनी आपल्या बाबांबद्दलची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे। आणि ज्यावेळेला ते प्रत्येक प्रसंगामध्ये बाबांसोबत सगळीकडे जात असत, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, मुंबई, सगळीकडे अनेक ठिकाणी त्यांनी ह्या 2 वर्षांमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे वडील म्हणजे विजय कुलकर्णी हे सतत त्यांच्या PhDच्या कामासाठी पण सतत नाशिकमध्ये नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून येतात। आणि या पुस्तकामध्ये ज्या वेळेला ते नेहमी म्हणतात की बाबा म्हणजे त्यांचा श्वास आणि हा श्वास जर त्यांचा ज्या वेळेला कोंडू लागला किंवा ज्या वेळेला त्यांना श्वास घेणं असह्य झालं त्यावेळेच्या त्यांच्या भावना आणि त्यांना वाटणारे जे निगेटिव्ह ते सर्व ह्या गोष्टींमध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले आहे। हा पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे आणि हा पुस्तक तुम्ही वाचल्यावरती नक्कीच तुम्हाला तुमच्या जवळची जी एखादी व्यक्ती, जे तुमचे वडील असतील, आई असेल, तुमचा मित्र असेल, भाऊ बहीण असेल, जे तुम्हाला खूपच तुमच्या प्राणापेक्षा ज्यांना तुम्ही जपता किंवा जे तुम्हाला खूप जवळचे आहेत अशा व्यक्तींबद्दलच्या तुमच्या भावना नक्कीच ह्या पुस्तकाला वाचल्यानंतर तुम्हाला जाणवतील। तर असं हे पुस्तक आहे, हे पुस्तक नक्कीच तुम्ही वाचा असं मला वाटतं, कारण की ह्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी
भावनांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पुस्तक तुम्ही वाचावे अशी माझी अपेक्षा आहे. ह्या पुस्तकाची प्राईससुद्धा खूप कमी आहे. Amazonवरतीसुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. ₹150 फक्त या पुस्तकाची किंमत आहे आणि ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्ही नक्कीच वाचाल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.